अगेन वेलकम स्टुडंट. आता आपल्या सगळ्यात शेवटचा पॉईंट पाहायचा आहे. दॅट इज अ सेल्युलर स्ट्रक्चर, ज्याच्याकडं 5 किंगडम सिस्टीममध्ये दुर्लक्षित झालेला घटक आहे हा व्हायरस. बरोबर आहे. आणि आज सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तुम्हाला माहिती आहे करोना व्हायरस. तुम्ही आम्ही घरीच आहोत ना. आपण कॉलेजमध्ये जे ऑनलाईन प्रकार शिकलो आम्हालाही हा नवीन आहे, तुम्हालाही हा नवीन आहे. बरोबर आहे. आता हा जो नवीन उपक्रम आपल्याला चालू करून देणारा घटक जो आहे तो आहे व्हायरस, करोना व्हायरस. हा सुद्धा व्हायरस आहे. बरोबर आहे. अजून त्याच्यावर लस आली का? नाही आली. का नाही आली? कारण हा कल्चर करता येत नाही. वी कॉल इट ॲज अ थ्रीशोल्ड ऑफ लाईफ. इट शोज द कॅरेक्टर ऑफ लिव्हिंग ॲज वेल ॲज नॉन लिव्हिंग. हा जेव्हा बॉडीच्या बाहेर असतो तेव्हा नॉन लिव्हिंग आहे, ज्याला आपण निर्जीव म्हणतो. पण जेव्हा तो बॉडीच्या आतमध्ये जाईल दॅन इट बिकम्स ॲक्टिव्ह. हा ॲक्टिव्ह होऊन जातो. बरोबर आहे. आणि म्हणून आपल्याला काय करावं लागतं? वारंवार हात धुवा, फडकं बांधा, फिरा. कशासाठी? व्हेन इट एंटर्ड इन टू द बॉडी इट हायजॅक अवर सिस्टीम ऑफ सेल. सेलची सिस्टीम तो हायजॅक करेल. सेलच्या सिस्टीमला तो कंट्रोल करेल आणि त्याच्यावरती वर्चस्व करून तो DNA ला ब्रेकडाऊन करेल आणि तो DNA स्वतःची असेंब्ली तयार करण्यासाठी उपयोगात आणेल. सो याला स्वतःचं मेटाबॉलिझम नाही आहे. हा बॉडीच्या बाहेर नॉन लिव्हिंग आहे. बरोबर आहे. बट व्हॅन इट एंटर, म्हणून जे आपला हात धुणे आणि मास्कचा कार्यक्रम जो आहे हा तो बॉडीमध्ये एंटर होऊ नये ह्याच्यासाठी आहे. कारण ती मोस्ट फेवरेबल आहे. नाकामध्ये गेला तिथे म्युकस सेलला तो इन्फेक्ट करेल. म्युकस सेल हेअर्स आहेत तिथे तो वाढेल, एंटर्ड होईल नेझल चेंबरमध्ये आणि एकदा का तो रेस्पिरेटरी ट्रॅकमधनं लंग्समध्ये गेला की मग तो आटोक्यात आणायला मुश्किल होतो. म्हणून आपल्याला गव्हर्नमेंटने सांगितलं ना हात धुवायचं. का हात धुवायचं? कारण त्याचं जे प्रोटीन कॅप्सिड आहे ते ब्रेक होईल. कारण ॲसिड आहे ना, आपलं साबणामध्ये ॲसिडच असतं. मग हे काय करेल? त्याला ब्रेक करेल आणि हा इनॅक्टिव्ह होईल. बरोबर आहे. सगळ्यात पहिले व्हायरस द व्हायरस वी कॉल इट ॲज अ थ्रीशोल्ड ऑफ लाईफ. दीज आर होस्ट स्पेसिफिक, shows living as well as non-living character. It was first discovered किंवा ह्याला जे नाव दिलेलं आहे द नेम वॉज प्रोव्हाइडेड बाय लुईस पाश्चर. लुईस पाश्चर इफेक्ट माहिती आहे ना तुम्हाला? पाश्चरायझेशन, स्टरलायझेशनचा जो इफेक्ट आहे. सो पाश्चर इफेक्ट. सो लुईस पाश्चर फर्स्ट डिस्कवर्ड अँड नेम्ड इट ॲज अ व्हायरस. त्याला नाव दिलं व्हायरस. These are host specific. The body composition is most simple. याचं बॉडी कंपोजिशन सिंपल आहे. बाहेरचा कोर आहे ज्याला आपण म्हणतो हेड किंवा त्याला आपण कॅप्सिड म्हणतो. त्याचं स्मॉल युनिट कॅप्सिडचा आहे कॅप्सोमियर अँड इट इज मेड अप ऑफ प्रोटीन. हा प्रोटीननी बनलेला आहे. बरोबर आहे ना. नाव त्याच्या आतमध्ये जे आहे ते जेनेटिक मटेरियल आहे. हेच त्याचं मेन कंपोजिशन आहे. द जेनेटिक मटेरियल इज आयदर सिंगल स्ट्रँडेड RNA or double stranded RNA or double stranded DNA. So this act as a genetic material. First named by Louis Pasteur. Now Stanley Cohen for the first time obtained it in a pure crystalline form from tobacco infected by tobacco mosaic virus. हा जो टोबॅको प्लांट आहे ज्याला टोबॅको मोझॅइक व्हायरसने इन्फेक्ट केलेलं आहे त्याच्यापासून हा क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये सगळ्यात पहिले मिळवला स्टॅनले कोहिनने. दॅन ॲडॉल्फ मेयर in 1886 juice of infected tobacco mosaic virus when infect to the healthy plant. समजा ज्या प्लांटला व्हायरसचं इन्फेक्शन आहे
त्या प्लांटचा ज्यूस काढला, समजा लीफला इन्फेक्शन आहे, लीफच्या पानाचा रस काढला आणि हेल्दी प्लांटला थोडंसं जखम तयार केली आणि त्याच्यामध्ये जर टाकला, सो द हेल्दी प्लांट सफर फ्रॉम डिसीज. हेल्दी प्लांट इन्फेक्ट होईल आणि हेल्दी प्लांटला काय होईल, डिसीज होईल. अँड द वर्क ऑफ मेयर ऑल्सो कन्फर्म बाय इव्हॅनोव्स्की. DJ Ivanovsky in 1892 confirmed the work of Mayer, that is the healthy plant when infected by a juice of infected plant, the healthy plant suffer from disease. आणि असंच होतंय ना, आपल्याला जर समजा तो ड्रॉपलेटमधनं तो आपल्या आतमध्ये गेला तर हेल्दी पर्सनही सफर होतो ना, कोरोना व्हायरस होतो ना त्याला, म्हणून आपल्याला प्रोटेक्शन घ्यावं लागते. इट इज ऑन द बेस. आता ह्याचं ही इन्फेक्शन तुम्ही काही तात्पुरत्या मध्ये जर त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर त्याला थोडंसं इन्फेक्शनची पॉसिबिलिटी कमी आहे. पण प्रोलॉंग एक्सपोजर आहे, इन दॅट प्रोलॉंग एक्सपोजर द पर्सन सफर फ्रॉम डिसीज. ओके. अँड जनरली इट इज अ ड्रॉपलेट इन्फेक्शन. हे ड्रॉपलेट काय असतात, शिंकेद्वारे किंवा खोकल्याद्वारे वातावरणात फैलतील आणि तिथून तर नेझल चेंबरमधनं किंवा तोंडावाटे बॉडीमध्ये इन्फेक्ट होतील. बॉडीमध्ये एंटर होतील. इट कॉजेस इन्फेक्शन. नाव इट ऑल्सो एंटर थ्रू द आईजमधनं सुद्धा आतमध्ये शिरतात. बरोबर आहे. सो हिअर द व्हायरसेस आर असेल्युलार अल्ट्रा मायक्रोस्कोपिक डिसीज कॉजिंग entities ranging from 10 nm to 2000 nm. They do not respire, they do not grow. These are obligate parasite multiplied within host cell. Outside the host cell, they becomes non-living. Then they are stored for long time outside the body. बॉडीच्या बाहेर लॉंग पिरियडपर्यंत तो स्टोअर किंवा जिवंत राहू शकतो. जसं आपल्याला वेगळे वेगळे तास दिले होते प्लास्टिकवरती कोरोना व्हायरस इतके तास राहील, लोखंडावरती इतके तास राहील. सगळ्यात जास्त सर्वायवल तो मोबाईलच्या स्क्रीनवरती करतो. बरोबर आहे. असं प्रत्येकाचं ड्युरेशन दिलं होतं. सो दे कॅन स्टोअर्ड फॉर लॉंग टाईम आउटसाइड the body of host. They do not shows any activity. They becomes non-living. Then they are resistant to germicide and extreme climatic condition. Germicide resistant आहे and they are extreme. आपल्याला पहिल्यांदा आपल्याला सांगितलं होतं की बा आपल्या विदर्भात तापमान किती आहे, काहीच करत नाही ना तो व्हायरस. उन्हाळ्याला 45 डिग्री सेंटीग्रेड तापमान गेलं, कोरोनाला काही झालं काय नाही. सो एक्स्ट्रीम वेदर कंडिशन ऑर एक्स्ट्रीम फिजिकल कंडिशन डू नॉट अफेक्ट द ग्रोथ. त्याच्या ग्रोथवरती इफेक्ट होत नाही. दे डू नॉट कल्चर्ड ऑन अ न्यूट्रिएंट मीडियम. नाउ बीजर इंक in 1898 called it as a virus venom or virus poison or Contagium vivium fluidum. Called it as Contagium vivium fluidum. Now it is of different type. प्लांटला इन्फेक्ट करत असेल तर प्लांट व्हायरस, ॲनिमलला इन्फेक्ट करत असेल तर ॲनिमल व्हायरस, जर बॅक्टेरियाला इन्फेक्ट करत असेल तर बॅक्टेरियल व्हायरस. द बॅक्टेरियल व्हायरस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ बॅक्टेरियोफेज. ह्यालाच आपण म्हणतो बॅक्टेरियोफेज. आता हे जे व्हायरस आहे दे कॉजेस द इफेक्ट. जसं आपण टोबॅको मोझॅइक व्हायरस आहे किंवा पोटॅटो लीफ रोल आहे किंवा येलो व्हेन मोझॅइक ऑफ लेडीज पिंक म्हणजे भेंडीचा व्हायरस आहे किंवा बंची टॉप ऑफ बनाना, हे प्लांटसाठी आहे. आता हे जसे प्लांटला इन्फेक्ट करतात तसेच हे ह्युमन ॲनिमल्सला सुद्धा इन्फेक्ट करतात. जसं सगळ्यात तुम्हाला माहिती असेल आपल्याला सर्दी होते हिवाळ्यामध्ये, इट इज अ रिनो व्हायरस.
बरोबर आहे. रिनो व्हायरस, एड्स, इट इज अ रिट्रो व्हायरस, HIV जो ग्रुप आहे. त्याच्यानंतर स्वाईन फ्लू, H1N1, दॅन येलो फिवर, फ्लॅव्ही व्हायरस, दॅन मिसल्स, मॉर्बिलीज व्हायरस, स्मॉल पॉक्स, व्हॅरिओला व्हायरस, मम्स, मिक्झो व्हायरस, इन्फ्लुएन्झा, मिक्सो व्हायरस, दॅन कॉमन कोल्ड, रिनो व्हायरस. रिनो व्हायरस हा कॉमन कोल्डचा व्हायरस आहे. नाव आता ह्याच्यानंतर सगळ्यात ह्या बॅक्टेरियापेक्षा लहान, दॅट वी कॉल इट एज अ व्हायरॉइड. इट वॉज फर्स्ट डिस्कवर्ड बाय थिओडोर डॅनियर. थिओडोर डॅनियर नावाच्या सायंटिस्टनी सगळ्यात पहिले ह्याला शोधून काढला. अँड द RNA इज आयदर covalently closed circular RNA or single stranded linear RNA. They are mainly plant pathogen. They do not show dormant phase. हा डॉर्मंट फेज दाखवत नाही. पोटॅटो PSTV हा कॉमन व्हायरॉइड आहे. दॅट इज पोटॅटो स्पिंडल ट्यूबर व्हायरॉइड. was first discovered viroid which infect potato consist of 359 nucleotide and 10 times less genetic material than that of smallest known virus. Then they spread in environment and causes disease. हा सगळ्यात लहानात लहान घटक ज्याला आपण दॅट वी कॉल इट एज अ व्हायरस आणि दुसरा व्हायरॉइड. ओके, थँक्यू. इथे आपला लेसन जो आहे सेकंड लेसन संपला. आणि आता आपल्याला याच्यावरती तुम्हाला मी होमवर्क देईल. ते होमवर्कच्या वहीमध्ये करायचे. ओके, थँक्यू.